MST-CET 2025ची एक्झाम याच महिन्यामध्ये आहे आणि 9 तारखेपासून PCB ग्रुपचे जी एक्झाम आहे ही सुरू होणार आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची, कारण भरपूर विद्यार्थी आहे की ज्यांच्याकडे ID पासवर्ड नाही आहे किंवा त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांना हॉल तिकीटचे ऑप्शन सुद्धा दिसत नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण हॉल तिकीटचं ऑप्शन कसं शोधायचं, हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची संपूर्ण अपडेट बघणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळायला पाहिजे। तर सर्वप्रथम CET सेलच्या साइडला या, साइडला आल्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ID आहे। ID कोणता, जो तुम्ही फॉर्म फिल करताना CETचा फॉर्म फिल केला होता तेव्हा तुम्ही जो ईमेल ID यूज केलेला आहे तो ईमेल ID इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा। त्यानंतर फॉर्म फिल करताना तुम्ही पासवर्डसुद्धा सेट केलेला होता, जोही पासवर्ड तुम्ही सेट केलेला असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। म्हणजे ईमेल ID आणि पासवर्ड टाका आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तुमची हॉल तिकीट तुमच्या प्रोफाईलमधूनच तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे। त्यानंतर प्रोफाईलमध्ये आल्यानंतर अशाबद्दल तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं एक ऑप्शन दिलेला आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तर ज्यांनीही CETचा फॉर्म फिल केलेला असेल त्याच्यामध्ये PCB ग्रुप असो किंवा PCM ग्रुप असो, तर तुम्हाला या प्रकारे ऑप्शन यायला पाहिजे। असे ऑप्शन येणारच जर तुम्ही या लॉग इनमधून जर तुमचा CETचा फॉर्म भरला असेल तर। आणि हे ऑप्शन अजून व्हिजिबल करून दिलेले नाही आहे, कारण की हॉल तिकीटचे ऑप्शन पेपरच्या 6 दिवस किंवा 7 दिवस अगोदर व्हिजिबल करून देण्यात येणार आहे। त्याबद्दलचा तुम्हाला मेल मेसेजसुद्धा येणार आहे। मेल मेसेज आल्यानंतर किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा त्याबद्दलची अपडेट देण्यात येणार की तुमचे हॉल तिकीट व्हिजिबल झालेले आहे। त्यानंतरच तुम्हाला हे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि गेट हॉल तिकीटला क्लिक केल्यानंतर तुमची हॉल तिकीट PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डायरेक्टली डाउनलोड होणार। जर तुम्ही एका ग्रुपसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तेवढंच हॉल तिकीटचं ऑप्शन दिसेल। 2 ऑप्शन भरले असेल म्हणजे 2 ग्रुपला जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर दोन्ही ऑप्शन दिसेल। अशा प्रकारे ऑप्शन दिसायला पाहिजे। जर कोणत्या विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये ऑप्शन येत नसेल आणि त्यांच्या लॉग इनमध्ये नो इनरोलमेंट फाउंड अशा प्रकारे जर तुम्हाला ऑप्शन येत असेल तर तुम्हाला आत्ताच काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही। तर बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन यायला पाहिजे UGमध्ये MST-CET PCB आणि PCM ग्रुप। जर 2 ग्रुप भरले असेल किंवा एक ग्रुप भरला असेल तर एकाच ग्रुपचं ऑप्शन येणार आहे। जर हे ऑप्शन येत नसेल, आपण लास्ट टाईमसुद्धा संपूर्ण अपडेट दिलेल्या होत्या, परत या व्हिडिओमध्ये देण्याचं कारण हेच की विद्यार्थ्यांनी आत्ताच त्यांची लॉग इन ID पासवर्ड संपूर्ण अपडेट चेक करून ठेवाव्यात। वेळेवर धावपळ होणार आणि त्यामध्ये कोणीही मदत करत नाही त्यामुळे। तर तुम्हाला जर ऑप्शन येत नसेल तर तुम्ही CET रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करा। सर्वप्रथम पहिला ऑप्शन म्हणजे कसं फाइंड आउट करायचं बघा, इथे इनरोल आहे का, म्हणजे तुम्ही CETचा फॉर्म भरलेला आहे का, तर इथे तुम्हाला इनरोल लिहून दिसेल। इनरोल लिहिल्यानंतर समजून जा की तुमची हॉल तिकीट याच लॉग इनमध्ये येणार होऊ शकते। ऑप्शन आले नसेल तर ऑप्शन कसं आणायचं बघा, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये टोटल 9 स्टेप आहे, तर तुम्ही हे चेक करा की तुमच्या 9 स्टेप कंप्लीट आहेत का। सर्वप्रथम जर तुमच्या 9 स्टेप कंप्लीट असेल तर तुम्ही हे चेक करा की इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता का। तर एकदा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करून तुम्ही एकदा प्रिंट काढून म्हणजे सेव्ह करून ठेवू शकता, हे करा। त्यानंतर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही बॅक जा। बॅक गेल्यानंतर तुमच्या 9 स्टेप कंप्लीट आहे, प्रिंटसुद्धा येत आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म व्यवस्थित याच लॉग इनमधून भरलेला आहे हे 100% कन्फर्म करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे। 9 म्हणजे बघा 9 स्टेप कंप्लीट, प्रिंटसुद्धा येत आहे, फॉर्मसुद्धा पूर्णपणे फिलअप आहे। जरी ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला मग नंतर तुम्ही प्रिंटचं ऑप्शन बघितलं, 9 ऑप्शनसुद्धा जे तुमच्या स्टेप होत्या कंप्लीट आहे। त्यानंतर तुम्ही हॉल तिकीटच्या ऑप्शनला या, तुम्हाला इथे ऑप्शन दिसून पडेल। जर नाही दिसलं तर लॉग आउट करा, परत लॉग इन करा आणि मग चेक करा, तुम्हाला हे ऑप्शन दिसून पडेल। असे करून ठेवा, ऑप्शन येऊ द्या। ऑप्शन आल्यानंतर हॉल तिकीट डाउनलोडचं जसं तुम्हाला मेल मेसेज येईल किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल, त्यानंतर तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। फक्त धावपळ व्हायला नको। पेपर 9 तारखेपासून आहे तुमचे आणि पेपरचे जे हॉल तिकीट आहे तुमचे हे आता 2 ते 3 दिवसामध्ये साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे।
रजिस्ट्रेशन फॉर्मपासून रिझल्ट वगैरे संपूर्ण अपडेट दरवर्षी देण्यात येतात, यावर्षीसुद्धा देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कनेक्टमध्ये राहा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा। आणि कोणत्या विद्यार्थ्याला हॉल तिकीट डाउनलोड करताना जर अडचण येत असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। तुम्ही बघू शकता जुने व्हिडिओ आपले संपूर्ण जेही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या त्यावरती त्यांना सोल्युशन दिल्या गेलेले आहे, तर तुम्हाला सुद्धा देण्यात येणार। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।